सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण एका नवीन पुस्तकाच्या अभिवाचनाला सुरुवात करणार आहोत. पुस्तक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या लिहिलेल्या आहेत माझी मैत्रीण प्राध्यापिका सौ मीना आंबेकर हिने. मीना आंबेकर पुण्याच्या नवरोसजी वाडिया महाविद्यालयात 34 वर्ष वनस्पतीशास्त्राचे अध्यापन करत आहेत. त्यातील 5 वर्ष कनिष्ठ महाविद्यालयाचं प्राचार्यपद सांभाळताना अनेक प्राध्यापक, हजारो विद्यार्थी, पालक यांच्याशी होणाऱ्या संवादातून अनेक गोष्टींची अनुभूती त्यांना मिळत गेली आणि त्या मनाला स्पर्शून गेलेल्या गोष्टी त्या कागदावर उतरवित गेल्या आणि या सर्वातूनच लेखांच्या शृंखलेचं हे पुस्तक रूप धारण केलं. आता त्यांचा जो आरंभ आहे तो कसा झाला त्याविषयी त्या लिहितात की काही वर्षापूर्वी आमच्या रोटरी क्लबच्या मासिकाची संपादिका म्हणून माझी मैत्रीण सौ जयश्री बापट काम करीत होती. मला ती वारंवार कविता देण्यास सांगत असे. मी त्या देतही असे. एकदा ती सहजच म्हणाली, मीना, आता तू एखादा लेख लिही. कविता आमचा क्लब जन्माला आल्यापासूनच मी देत होते. रोटरीच्या अगदी किचकट विषयांपासून तर इतरही अनेक विषयांवर कविता केल्या असतील. तेव्हा जयश्री म्हणाली, ते बरोबरच होतं. कविता खूप लिहिल्या होत्या, पण लेख असा शब्द ऐकताच माझ्या पोटात गोळा झाला. आयुष्यात कधी लेख लिहिला नव्हता. विषय कोणता घ्यायचा इथपासून तयारी होती. वाटलं की काहीतरी सबब सांगून मोकळं व्हावं, पण तिनं खूपच आग्रह केला. मग हळूच पेन हातात आलं आणि कागदावर शब्द उमटले आणि मग एक लेख लिहून तयार झाला. लेखाचं नाव होतं आले दिवस पानझडीचे. तेव्हा उन्हाळा सुरू होणार होता आणि ऋतूला योग्य असं निदान नाव तरी लेखाला सापडलं होतं. 2-4 वेळा खोडून शेवटी फेर केलं आणि धडधडत्या श्वासाने लेख तिच्या स्वाधीन केला. निसर्गाबरोबरच आपल्याही मनातले राग, भांडण, द्वेष, निराशा असे विचार पानझडीसारखे जाऊन आता लवकरच आनंदाच्या नवीन विचारांची पालवी आपल्या मनाला फुटेल अशी कल्पना लेखात मांडली होती. लेख घरच्या सगळ्यांना आवडला आणि असं ठरलं की हा लेख गंमत म्हणून सकाळला पाठवून द्यायचा. सकाळमध्ये कोणी माहितीचं नाही, कोणाशी ओळखही नाही. शिवाय सकाळचं स्टँडर्ड एवढं हाय आणि माझ्या आयुष्यातला अगदी पहिला वहिला लेख केवळ मैत्रिणीच्या सांगण्यावरून लिहिलेला. 5-6 दिवस गेले. एके दिवशी अगदी सकाळी एका मैत्रिणीचा फोन खणाणला. अभिनंदन मीना, तुझा सकाळमधला लेख खूप आवडला. मी अवाक आणि आश्चर्याने धावत सकाळ उघडला. आले दिवस पानझडीचे. झाडाचं सुंदर चित्र काढून खाली माझं नाव. क्षणभर गुलाबी पहाटेचं स्वप्नच वाटलं ते. मी माझं नाव खूप वेळा बघितलं. त्या नावानं जणू काही माझ्यावर तारकांचा वर्षाव केला. क्षणभर मलाही मी चंद्रावर लँड झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे बरेच लेख सकाळनं छापले. गिफ्ट, ट्रॅफिक, पर्स, हिरवी सखी, स्वप्नातलं घर इत्यादी. लेख आला की अनेकांकडून कौतुकाचे फोन यायचे. कानात ते शब्द गुणगुणत राहायचे. आता आपण पुस्तकही लिहू शकू असा आत्मविश्वास वाटू लागला. माझा पहिला लेख मला अविस्मरणीय वाटला. त्या लेखानं माझ्या मनाचा अचानक एक सोनेरी कप्पा उघडला. त्या कप्प्यात एवढं काही असेल हे मला तरी कुठं माहीत होतं. आणि आज असं वाटतंय की तो पहिला लेख जयश्रीनं लिहायला सांगितला नसता तर. पण मंडळी, कारण काही का असेना मीनाने
असं जे लिखाण सुरू केलं त्याच्यामुळे आपल्याला छान पुस्तक वाचायला मिळणार आहे. आता हे जे पहिला तिचा जो लेख आहे, आले दिवस पानझडीचे, हा तर आपण वाचणारच आहोत, पण बाकीच्या गोष्टी पण आपण याबरोबरच वाचणार आहोत. तर ते आपण उद्यापासून सुरू करणार आहोत मंडळी. तर मीनाताईंचे मी अगदी मनापासून आभार मानते. माझी मैत्रीण आहे ती, आणि अगदी म्हणजे मी नुसतं असं म्हणता क्षणी तिने मला हे पुस्तक वाचायला दिलेलं आहे. आणि या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की याला राज्यस्तरीय अंकुर वाङ्मय पुरस्कार 2009 मध्ये प्राप्त झालेला आहे. तसंच बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेने अभिरुची गौरव पुरस्कार दिलेला आहे 2009 मध्येच, ज्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा. खूप वर्ष झाली आहेत. त्याच्यानंतर आणखीनही पुस्तकं तिने लिहिलेली आहेत. आपण मागे एकदा तिचं पुस्तक एक वाचलेलं पण आहे. तर उद्यापासून प्रत्यक्ष त्या गोष्टींना, लेखांना वाचायला सुरुवात करूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.